नमस्कार, माझं नाव पूर्वविलास बहाटकर आणि मी एक पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनिस्ट आहे. जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा नुकतंच तुम्हाला बाळ होणार असेल किंवा ऑलरेडी तुमच्या घरात बाळ असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ही व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा. स्तनपान हा बाळासाठी आणि आईला मिळालेलं खूप मोठं गिफ्ट असतं, पण याबद्दलची पुरेशी माहिती आणि याबद्दलची पुरेशी तयारी आपल्या प्रत्येकाला नाही मिळत. तर आज आपण या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत अशा 5 गोष्टी ज्या प्रत्येक गरोदर माताला किंवा तिच्या परिवाराला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, सो दॅट त्या बाळाचं आणि त्या आईचं फ्युचर खूप ब्राईट आणि हॅपी असेल. तर चला बघूयात काय आहेत ह्या 5 स्टेप्स. सगळ्यात प्रथम, स्तनपान हे नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, पण ती एक स्किल आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला वाटतं की स्तनपान हे आपोआप येतं आणि त्याच्याबद्दल जाणून घ्यायची काही गरज नसते, पण असं नसतं. स्तनपान ही एक स्किल आहे आणि ते शिकणं आणि ते आपण अंमलात आणणं हे खूप महत्त्वाचं असतं. स्टार्टिंगचे दिवस तुम्हाला खूप डिफिकल्टीज येतील, जसं बाळाला पकडायला खूप डिफिकल्टीज होते. त्याच्यानंतर मग बाळ खूप चिडचिड करतं, रडतं आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमचं दूध पुरेसं नाही आहे का, किंवा तुमची चिडचिड होते. पण हे सर्व नॉर्मल आहे. का? कारण बाळही तुमच्यासोबत ती स्किल शिकत आहे, जसं तुम्ही शिकत आहात. तर चला हे जाणून घेऊयात की बरं आज मी याच्याबद्दल का बोलत आहे. कारण 1 ते 6 ऑगस्ट आपण ब्रेस्ट फीडिंग वीक सेलिब्रेट केला जातो. हा ब्रेस्ट फीडिंग वीक याच्यासाठीच सेलिब्रेट केला जातो की आपल्या सर्वांना ह्याच्याबद्दल अजून माहिती पोहोचावी आणि ज्या स्तनमाता आहेत, म्हणजे ज्या लॅक्टेटिंग मदर आहेत, त्यांना एक सपोर्ट मिळावा की ते ही गोष्ट कंटिन्यू करत राहतील. जसं आपण म्हणतोय की हे खूप नॉर्मल आहे, याच्यात काही शिकायची गरज नाही आहे, बरोबर? म्हणजे सगळ्याच मदर्सनी आपलं जे ब्रेस्ट फीडिंग आहे ते 100% केलं असेल की नाही, पण असं नाही आहे. आपले जे NFHS5चा डेटा आहे ते असं सांगतं की फक्त 41% महिला आपल्या बाळांना आपलं स्तनपान प्रोव्हाइड करतात. डेफिनेटली काही चॅलेंजेस असतील, त्यांना नॉलेज नसेल किंवा त्यांना माहिती नाही आहे की या ब्रेस्ट फीडिंगचं इम्पॉर्टन्स किती आहे. तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत. हे जे बेस्ट गिफ्ट आहे आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी, हे आपल्याला बिलकुल स्किप नाही करायचं आहे. तर चला जाणून घेऊयात. तर जसं मी म्हटलं, ब्रेस्ट फीडिंग ही एक स्किल आहे. हे शिकण्यासाठी आणि ती कशी केली जाते ह्याच्यासाठी तुम्ही नक्कीच एखाद्या लॅक्टेशन काउन्सिलर किंवा असे NGOजशी संपर्क साधू शकता जे आपल्याला या स्किल्स शिकवतात. तुम्हाला बरेचशा अजून व्हिडिओज पण मिळतील यूट्यूबवरती की कसं बाळाला होल्ड केलं पाहिजे. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जे बाळाला आपण होल्ड करतो ते आपल्या कम्फर्टनुसार आणि बाळाच्या कम्फर्टनुसार केलं पाहिजे. बाळाला पकडण्याचे वेगवेगळे होल्ड्स असतात. जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते होल्ड तुम्ही वापरू शकता. जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर डेफिनेटली मला कमेंटमध्ये कळवा, मी याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ बनवेन. नंबर 2, ब्रेस्ट फीडिंग रिलेटेड 2 टर्म खूप इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे अर्ली इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फीडिंग आणि एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग. या दोन्ही गोष्ट करणं खूप महत्त्वाचं असतं, बाळाच्या दृष्टिकोनाने सुद्धा आईच्या दृष्टिकोनाने सुद्धा. जसं अर्ली इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फीडिंग म्हणजे पहिल्या 1 तासात मम्मीचं जे घट्ट पिवळसर दूध येतं, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल किंवा चिक दूध म्हणतो, ते बाळाला मिळणं खूप गरजेचं असतं. तेच बाळाचं पहिलं टीकाकरण असतं. त्याला आपण लिक्विड गोल्ड पण म्हणतो. का? कारण ह्याच्यामध्ये खूप इम्युनिटी असते आणि एक प्रकारचं हे बेस्ट वॅक्सिन असतं बाळाला. काही लोक हे देण्याच्या ऐवजी मध चाटवतात, पाणी देतात किंवा गुट्टी देतात. तर आपल्याला हे नाही करायचं आहे. आपल्याला बाळाला पहिल्या 1 तासात जरूर आपलं पहिलं घट्ट पिवळसर दूध द्यायचं आहे. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग. एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे पहिले 6 महिने बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूध दिलं गेलं पाहिजे. ना पाणी, ना फॉर्म्युला फीड म्हणजे डब्याचं दूध, ना गाईचं दूध, ना म्हशीचं दूध, ना बकरीचं दूध, ना मध, हे काहीच दिलं गेलं नाही पाहिजे. का? कारण बाळाचं पोट खूप नाजूक आहे, अजून ते डेव्हलप होत आहे, त्याला अजून बाकी काहीच पचवायची त्याच्यात क्षमता नाही आहे. आईचं दूध खूप हलकं असतं बाळाला पचायला आणि त्याच्यात सर्व काही न्यूट्रिएंट असतात जे आपल्या बाळाला गरजेचं असतं. आणि जे फॉर्म्युला फीड देखील असतं ना, म्हणजे डब्याचं दूध, त्याच्यावरती पण लिहिलेलं असतं याचं आणि आईच्या दुधाचं काही कंपॅरिझन नाही आहे. सो पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध.
आता हे दोन्ही गोष्टी करायचे फायदे काय किंवा ब्रेस्ट फिडिंग करायचेच फायदे काय आहेत? तर पहिले तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ब्रेस्ट फिडिंग हे फ्रीमध्ये असतं, त्याच्यासाठी काही पैसे लागत नाही. दुसरं, आईच्या हेल्थसाठी, म्हणजे आईला कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सर आणि त्यासोबत आईचं जे पोट वाढलेलं असतं ते परत नॉर्मल होण्यासाठी खूप मदत करतं. बाळाचं आणि आईचं बॉन्डिंग पण खूप स्ट्रॉंग होतं. आणि त्यानंतर जसं मी म्हटलं, डायजेशनसाठी बाळाला खूप उपयुक्त असतं. त्याच्या ग्रोथसाठी, त्याच्या इमोशनल वेलबिंगसाठी, त्याच्या फिजिकल डेव्हलपमेंटसाठी ब्रेस्ट मिल्क इज द बेस्ट. जर तुम्हाला हे मुद्दे आवडत असतील आणि तुम्हाला माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच काही सायन्स बेस आणि न्यूट्रिशन बेस इन्फॉर्मेशन शेअर करत असते, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला आता आपण थर्ड पॉईंट बघूया. आपण बाळंतपण तर प्लॅन करतो, पण आपण स्तनपान प्लॅन नाही करत. म्हणजे आपण हा विचार करतो की डिलिव्हरी कुठे झाली पाहिजे, डॉक्टर कसं असलं पाहिजे, मी 1 आठवड्या आधी जाऊन ॲडमिट होते, किंवा हॉस्पिटलचा स्टाफ कसा आहे, माझं मेडिक्लेम होईल की नाही, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. पण आपण ब्रेस्ट फिडिंग, जे त्याच्या लगेच इम्पॉर्टंट आहे, त्या गोष्टीचा आपण प्लॅन नाही करत. तर काय केलं पाहिजे? पहिले तर जेव्हा डॉक्टर निवडताय तेव्हाच डॉक्टरशी बोलून घ्या की कुठल्याही सिच्युएशनमध्ये मला पहिल्या 1 तासामध्ये मला माझ्या बाळाला स्तनपान करायचं आहे, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट करायचा आहे, ज्याला आपण ब्रेस्ट क्रॉल पण म्हणतो. जी असं मानलं जातं की जे बेबी ब्रेस्ट क्रॉल करतात ना, ते इन फ्युचरमध्ये खूप कमी रडतात आणि त्यांना ब्रेस्ट फिडिंगची टेक्निक खूप छान जमते. सो तुमच्या डॉक्टरशी बोला की मला या गोष्टी करायच्या आहेत, आणि असंच डॉक्टर निवडा आणि अशीच फॅसिलिटी निवडा जिथे ह्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यामध्ये सपोर्ट मिळेल. त्यासोबतच तुमच्या घरातल्यांना ही व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण कळू द्या की पहिले 1 तासामध्ये दूध पाजणं आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट किती महत्त्वाचा असतो. नंबर 4, लॅक्टेशन सपोर्ट ही एक लक्झरी नाही आहे, तर ती एक तुमची नीड आहे, खूप मोठी गरज आहे. जर C-सेक्शन झालं तर मग तुम्हाला खूप दुखत असणार, टाके असणार, बसून पाजता येणार नाही. अशा सिच्युएशनमध्ये हॉस्पिटलचे स्टाफ आणि एका लॅक्टेशन काउन्सिलरची तुम्हाला खूप गरज भासेल. त्यासोबतच तुमच्या फॅमिलीच्या सपोर्टची खूप गरज भासेल. किंवा जरी नॉर्मल डिलिव्हरी झाली तरी मदर खूप पेनमध्ये असते, त्या टायमाला तुम्ही गरजेसाठी हाक देणं किंवा सपोर्ट घेणं ही काही लक्झरी नाही आहे, ही तुमची गरज आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि नक्कीच एखाद्या लॅक्टेशन काउन्सिलरकडे नक्की संपर्क साधा. नंबर 5, हे सर्व करत असताना स्वतःशी प्रेमाने वागा. ही एक हॉर्मोन्सची जर्नी आहे आणि ही डेफिनेटली इझी नाही आहे. प्रत्येकासाठी ती वेगळी असते. आफ्टर डिलिव्हरी मदर्सच्या शरीरामध्ये खूप जास्त हार्मोन्सचं रोलर कोस्टर चालू असतात. तर ह्या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या. थकवा येतो, चिडचिड होते, त्रास होत असतो, बाळ झोपून देत नाही, बाळाचं रुटीन नसतं, या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला त्याचा त्रास करून घेऊ नका. आणि असं तर बिलकुल समजू नका की तुमचं दूध इनफ नाही आहे. जरी ते आता स्टार्टिंग फेजमध्ये थोडंसं येतं, पण ते सर्वात महत्त्वाचं असतं बाळाच्या वाढीसाठी. आणि जसं जसं बाळ वाढत जाईल तसं दुधाचं प्रमाण पण वाढत जाईल. जसं तुम्ही त्याला जेवढं जवळ घेणार तेवढंच तुमच्या दुधाची क्वांटिटी पण वाढत जाते. फिडिंग करत असताना एक लव्ह हॉर्मोन रिलीज होतो, त्याला आपण म्हणतो ऑक्सिटोसिन. पण हा रिलीज व्हायला थोडा टाईम लागतो. जेवढं तुम्ही ब्रेस्ट फिडिंग कराल तेवढा हा रिलीज होईल आणि तेवढंच हा जो तुमचा रोलर कोस्टर राईड आहे ना, ती थोडी स्मूथ व्हायला मदत करेल. तर हे लक्षात ठेवा की रोज नीट चांगलं घरचं बनलेलं जेवण खा, तुम्हाला जे आवडतंय ते खा, हायड्रेट करा स्वतःला, कारण मोस्ट ऑफ द ब्रेस्ट मिल्क इज मेड अप ऑफ वॉटर. आणि पाणी डिहायड्रेट बिलकुल नका हो. आराम करा आणि स्वतःला पॉझिटिव्ह फील करा. स्वतःला सांगा मी एक हिरोईन आहे, मी रोज एक खूप मोठं टास्क करते आणि मला आवडतंय आणि मला खूप दूध येत आहे आणि माझ्या बाळाला ते पुरेसं आहे आणि त्याच्या वाढीसाठी ते पुरेसं आहे. रोज स्वतःला हे आठवण करून द्या आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सना पण सांगा की तुम्हाला हे आठवण करून द्यायला, कारण फॅमिली सपोर्ट इज मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑफ ब्रेस्ट फिडिंग सपोर्ट. तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी एवढंच म्हणेन की तुमच्या तयारीसोबत तुमच्या फॅमिलीची, तुमच्या कुटुंबाची तयारी तेवढीच महत्त्वाची आहे. आणि न विसरता पहिल्या 1 तासात बाळाला नक्की आपलं गोल्डन लिक्विड जे आहे ते पाजायला विसरू नका. त्यासोबतच पहिल्या 6 महिन्यात फक्त आणि फक्त तुमचं दूध पाजा. इन केस तुम्ही वर्किंग आहात आणि तुम्हाला नाही माहिती की मी कसं
पाजू शकते आणि कसं हे कंटिन्यू करू शकते, तर डेफिनेटली कमेंटमध्ये मला सांगा. मी इन पर्सन तुम्हाला हेल्प करू शकते किंवा याबद्दल मी डिटेल व्हिडिओसुद्धा बनवू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला वाटतं की हे खूप युजफुल आहे, तर तुमच्या कुठल्या प्रेग्नंट मैत्रिणीसोबत किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्ससोबत डेफिनेटली हा व्हिडिओ शेअर करा. आणि मी असेच तुमच्यासाठी सायन्स बेस्ड आणि न्यूट्रिशन बेस्ड इन्फॉर्मेशनवाले व्हिडिओ घेऊन येत राहीन. एक आई आणि एक बाळ जर का सुरक्षित असेल आणि स्वस्थ असेल, तर आपण एक हेल्दी पिढी बनवू शकतो. मी पूर्वा भाडकर नेहमी तुमच्यासोबत आहे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही हेल्पची गरज असेल तर डेफिनेटली कमेंट सेक्शन किंवा माझ्या इंस्टाग्रामवर मला DM करू शकता. आय विल बी हॅपी टू हेल्प यू. थँक्यू. बाय बाय.